नाम मेरा और महाराज जगात जे सर्व चाललंय ना करणारा तो आहे, फक्त आपलं नाव आहे, निमित्त मात्र आपण आहे. जे म्हणतात ना मी केलं, मी म्हणणारे गेलेत. जो म्हणतो ना मी या हाताने करतोय, मला सांगा आपण मेल्यानंतर आपले हात राहतात ना, मग हात तेव्हा काहीच का करत नाहीत? कारण करणारा तो आहे. बस नाव आपलं होतं. एक जुनी म्हण आहे बघा, जुनी म्हण. बैलगाडी ओढताना, बैलगाडी हा 1972चा काळ आहे. बैलगाडी ओढताना त्या दोन्ही गाडीच्या मध्ये एक प्राणी चालतो बघा, त्याचं नाव काय कळालं? कुत्रा. नका इथं भुकायला लय कुत्रे भुकतात आमच्या महाराष्ट्रात. परत तुम्ही हे डुप्लिकेट आणल्यावर तर जास्तच भुकतील. हा बरं, कुत्रे तर भुकतात, तिचे नवल नाही, उजेडात तर भुकतात, पण अंधारात बी भुकतात. झाली सुषमाचा उद्धार केला आम्ही इथं तुम्ही यायच्या अगोदर. हा आमची ताई तर म्हणली मी तिला मारते चपलाने, येऊ दे तिला. लय वातावरण पेटलं होतं आमचं. त्या कुत्र्याला वाटतं गाडी मीच ओढतोय, पण गाडी ओढणारे वेगळे असतात. तसं बऱ्याच जणांना वाटतं मी आहे म्हणून संसार चाललाय. काही म्हातारे जुने तर फार खडूस होते. सुनाला, नातवाला, लेकीला म्हणे मी आहे म्हणून बरे, मी गेल्यावर कळेल. मी म्हणतो तू लवकर जा, काहीच राहत नाही. हे जे म्हणतात ना मी आहे म्हणून चाललंय आणि माझ्यामुळे चाललंय, कुणाचंच कुणा वाचून कधीच काही राहत. कारण बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवे श्रीपती सबे दोन. अरे जन्माला येण्याच्या अगोदर त्यांनी तुमच्या माझ्या चाऱ्या पाण्याची व्यवस्था केली. आपण जन्माला यायच्या अगोदर आपल्या आईला वक्षस्थळ असतं, पण त्याच्यात दूध नसतं. ज्या दिवशी आपला जन्म होतो ना, त्या दिवशी आईच्या वक्षस्थळामध्ये ऑटोमॅटिक दूध येतं. ही मॅनेजमेंट त्याची आहे, ही मॅनेजमेंट त्याची आहे. म्हणून तो चारा पाणी देणारा तो आहे. बरं, दुसरी करामत बघा, आपल्याला दात आले की आईचं दूध ऑटोमॅटिक कमी होतं. हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, तुम्ही आमच्या आयात. ही कुणाची मॅनेजमेंट आहे? त्याची अन्न खायला लागलो की दूध कमी. हे कोणतं विज्ञान आहे? हे विज्ञान आहे? इथे तरी तुम्ही स्वतःच भगवंताची साक्षात्कार अनुभव घ्या. हे विज्ञानाचं नाही. एक वाक्य सांगतो दादा, विज्ञानाने प्रचंड क्रांती केली. मी मानतो विज्ञान, मी पण कॉलेजचा विद्यार्थी आहे, मी विज्ञान शिकलोय. विज्ञानाने किती जरी केली असेल क्रांती, विज्ञानाने किती जरी केली असेल क्रांती, पण अध्यात्माशिवाय नाही मन शांती. विज्ञानाची क्रांती आहे. गल्लीतला माणूस दिल्लीत दिसतो, दिल्लीतला माणूस गल्लीत दिसतो. विज्ञानाची क्रांती आहे, मानलंच पाहिजे विज्ञानाला. पण विज्ञान सुरू होऊन जिथे संपत ना, तिथून पुढे अध्यात्म चालू होतं. आज कळेल येणाऱ्या 10 वर्षात आपल्याला कळेल की अध्यात्माशिवाय जगात शांती कुठं मिळत नाही. अरे कितीतरी मी करोडपती माणसं पाहिलेत, एसी रूम आहे, डल्लपचा गादी आहे, 4 गोळ्या खाऊन सुद्धा झोप येत नाही. त्या औरंगाबादला माझी कथा होती, विकास भाऊ. एक आजी म्हणली महाराज थारी कथा घणी चोखो लगे. मारवाडी होती कथा, मारवाडीच होती, गुजराती भाषेत माझी. ती आजी म्हणली महाराज थारी कथा घणी चोखो लगे. मी म्हणलं आई एवढी गोड तुला कथा आवडली माझी? कसं काय? मी काय सांगितलं म्हणजे तुला आवडलं? ती म्हणली मला हे माहित नाही तुम्ही काय सांगितलेलं आवडलं, पण घरी 4 गोळ्या खाऊन झोप येत नाही, इथं बसल्या बसल्या झोप आली. म्हणलं कमीत कमी तुला झोपण्यासाठी तरी आवडली ना, फायदाच फायदा आहे कथेत. घणी चोखो लगे. महाराज अध्यात्माशिवाय येणाऱ्या काळात शांती नाही. बरं अध्यात्म म्हणजे काय? धोतर टोपी घालणं, गंध लावणं म्हणजे अध्यात्म नाही. हे अध्यात्माचं वरपंग आहे. अंतःकरणामध्ये भगवंताचं सतत स्मरण करणं आणि आपल्यापासून कोणालाही त्रास होता कामा नये याची दक्षता घेणं म्हणजे परमार्थ आहे. एक वाक्य सांगू का? आदत बुरी सुधारलो,
बस हो गया भजन, मन की तरंग मार लो, बस हो गया भजन. आपल्या वाईट सवयी सोडणं म्हणजे भगवंताचं भजन करणं आहे. जर आपण रोज 24 तास भजन करत असेल आणि एखाद्याचा उद्धार करत असेल, उपयोग नाही. आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन, मन की तरंग मार लो, बस हो गया भजन. प्यार से बोलो राधे राधे. जरा जोर से बोलो ना. नाराज आहेत का? आज काही उपवास आहे का? एक बार जोर से बोलो. पाठीमागची जावाई माझी, एक बार जोर से बोलो राधे राधे. पाठीमागची म्हणा म्हटली की पुढचे शांतच झाले. करदमजीचा विवाह झाला. करदमजीने भगवंताला याचना केली की आपकी कृपा से सब काम हो रहा है. डोळे बंद केल्यानंतर राजा परीक्षितीला सांगताय सुखदेवजी राजन, करदमजीचे तब्बल 12,000 वर्ष डोळे बंद. तपश्चर्यात किती वर्ष? 12,000. करदमजीने डोळे उघडले आणि उघडता क्षणीच पाहिलं तर करदमजीच्या समोर एक स्त्री होती. अंगावरच्या चेहऱ्याला सुरकुट्या पडलेल्या आहेत, अंगावरची साडी फाटलेली आहे, केस विंखुरलेले आहेत, अस्ताव्यस्त आहेत, चेहऱ्यावर सुरकुट्या आहेत. करदमजीने डोळे उघडल्या क्षणीच तिला विचारलं, देवी आप कोण है? प्रश्न काय केला? देवी आप कोण आहे? कुणाला प्रश्न विचारला? स्वतःच्या बायकोला, देवहूतीला. कसं वाटलं असेल होतीला भाऊ? हा, कसं वाटलं असेल? साऊंडवाले दादा, तुझं लग्न झालं का? लग्न झालं का? अरे हो नाही म्हण ना बाबा. जसं का भारताचं कर्ज एकट्यालाच फेडायचं झालंय का? हा, मग आता तू माझं एक काम कर. कथा झाली की घरी जातो ना, तू आज माझ्यासाठी एक प्रयोग कर. तू जाईपर्यंत 10:30-11 वाजतात, तोपर्यंत दरवाजा लावलेला असतो. तू बेल वाजवणार आहेस, आतून पत्नी दरवाजा उघडणार आहेस. तू आज एकच माझं ऐक, फक्त तुझ्या बायकोला म्हण, देवी आप कोण है? एवढंच म्हण. उद्या तुला दवाखान्यात भेटायलाच येतो मी. 100% लाटण्याने तुझा कार्यक्रम. पण नको करू, कारण उद्या ऑपरेटर नाही भेटणार मला. काय वाटलं असेल तिला? तिने सांगितलं, नाथ आठवा, काही वर्षापूर्वी तुमचा एका राजकन्येशी विवाह झाला होता. करदमजी म्हणले, आठवत आहे. अहो काय आठवते, तीच मी देवहूती. करदमजी म्हणले, हो हो देवहूती तू? अगं मी विचार केला, मी ध्यानात बसलोय, तू गेली असतील. देवहूती म्हणली, ना, देवहूतीने पतिव्रता धर्म शिकवला महाराज. मातांनो नीट ऐका कथा. जर एकदा मुलीचं लग्न झालं आणि ती नवऱ्याच्या घरी गेली ना, तिच्या आई बापाचं घर तिच्यासाठी फक्त पोरकं पाहुणं म्हणून असतं. तिने 2 दिवस यायचं, 3 दिवस राहायचं, पाहुणचार खायचा आणि पुन्हा आपल्या सासरी निघून जायचं. जर एखादी मुलगी उचलली बॅग की हे आई बापाकडं, उचलली हे बॅग की हे आई बापाकडं, तिचा संसार सुखाचा होत नाही. तिचा संसार सुखाचा होत. आई बापाचं घर म्हणजे पाहुण्याचं घर आहे. ती परकी झालेली आहे का? संकल्प केला, कारण दान दिली, कन्यादान. दान दिलेली वस्तू आपली नसते, ती दिलेली दुसऱ्याची वस्तू असते. तुम्ही दिली ना एकदा जावयाला, ती पाहुणी म्हणून घरी बोलवा, पाहुणचार करा. 10,000च्या ऐवजी 20,000ची साडी घ्या. आणि माझ्या ताईला, आईला पण विनंती आहे, पोरगी किती जरी गोंडस आणि चांगली असेल ना, तिला जास्त दिवस ठेवू नका आपल्या घरी. कारण आपली सून तिच्या माहेरी राहिल्यावर किती त्रास होतो, तसं तिच्या सासूला होत असेल. म्हणून मुलीच्या संसारात आईला विनंती आहे, इंटरफेअर करू नका. बघा सासवा किती खुश झाल्यात. हा, माहिती आम्हाला नाडी. आणि हे खरं आहे, हे रिअल आहे, रिअल आहे. देवहूती म्हणाली, स्वामी नाथ, पतिव्रता धर्म आहे. जर नवरा ऍडमिट असेल तर महिलांनी शृंगार करायचा नाही. एखादीचा पती जेलमध्ये बंद असेल तर तो सुटेपर्यंत शृंगार करायचा, व्यवस्थित राहायचं, पण शृंगार करायचा नाही. हे पतिव्रता धर्माचे लक्षण आहे. कारण ज्याच्यासाठी शृंगार करायचा तोच इथे पाहिला नाही ना. तुम्ही जे शृंगार करताय तो कुणासाठी?
नवऱ्यासाठी. आणि जर तो पाहिलाच नसेल तर मग कुणासाठी मॅचिंग करायची. म्हणून पती जर जेलमध्ये असेल, काही कारणास्तव ॲडमिट असेल किंवा परगावी गेला असेल यात्रेला, तर तो येईपर्यंत महिलांनी व्यवस्थित राहायचं आहे. कारण काळ बदललेला आहे. 2022 मध्ये जीवन जगतोय आपण. मी फार पुराणातल्या कथा सांगत नाही, पण फार नटायचं नसतं. कारण शृंगार ज्याच्यासाठी करायचा असतो तो पाहिला नाहीये. आपला शृंगार कुणासाठी आहे? गळ्यातलं मंगळसूत्र कुणाच्या नावचं आहे? त्याच्या नावचं आहे, नवऱ्याच्या नावचं आहे. तुम्ही जसं वरून टाकलं तसं मी पण टाकलं वरून, माझ्या नवऱ्याच्या नावचं. मला पण नवरा आहे. हे बघा, भगवान परमात्मा हे माझं मंगळसूत्र आहे. मी नटतोय त्याच्यासाठी कारण तो माझ्या समोर आहे. म्हणून पतिव्रता धर्माचं लक्षण आहे का? देवतीने सांगितलं, नाथ म्हणून माझी ही अवस्था झाली. कर्दमजी म्हणले, काय पाहिजे तुला माग. देवतीने सांगितलं, स्वामी एका स्त्रीला नवऱ्याकडनं काय अपेक्षा असते? मला आई होण्याचं सुख पाहिजेत. कर्दमजी म्हणले, चिंता मत करू. दोघंही कामद नावाच्या विमानात बसले, बिंदू सरोवरात गेले, स्नान केलं. दोघंही तरुण झाले. संसारिक जीवनाला प्रारंभ झाला आणि त्यांच्या जीवनात पहिली झाली ती मुलगी. प्यारशे बोलो राधे राधे. पहिली झाली ती मुलगी. कर्दमजी म्हणले, देवती आठव आपला बॉन्ड काढ. काय ठरलं होतं? एक मुलगी झाली की एक संतती झाली की मी. देवती म्हणली, स्वामी मला मान्य आहे, पण मुलगी झाली. आणि तुम्हाला माहिती आहे, मुलगी किती जरी सुंदर असेल, किती जरी सुशिक्षित असेल, किती जरी पगारवाली असेल, तरी घरात ठेवण्याची वस्तू 20-22 वर्ष झालं की तिचं लग्न करावं लागतं. मुलगी हे पराया धन आहे. मग ती सासरी गेल्यावर मला कोण? तुम्ही जंगलात, मला कोण? मला दुसरी संतती पाहिजेत. माझ्याकडे काय बघता? दुसरी संतती झाली ती पण मुलगीच. ते पुन्हा तेच उत्तर. तिसरी संतती ती पण मुलगीच. पाहता पाहता 9 मुली झाल्या. किती? 9. आणि मग कर्दमजीच्या लक्षात आलं, ओ हो, मी तर पक्का संसारिक झालोय. एक बेटे के खातिर बेटी हुई 11. एका मुलासाठी मुली झाल्यात 9. आणि मग कर्दमजीच्या लक्षात आलं, ज्यांनी आपलं लग्न जमवलंय, आठवते ना कथा, त्यांनी प्रॉमिस केली होती की मी तुमचा मुलगा म्हणून जन्माला येईल. आणि मग कर्दमजीने देवाला प्रार्थना केली, प्रभू अय द्वारकाधीश, मेरा छोटासा संसार. बघा 9 पोरी तरी काय म्हणतात. म्हणून माझी विनंती आहे, ज्यांना जास्त मुली आहेत ना त्यांनी मुली जड समजू नका. कारण मुली ही तुमची भाग्य आहेत. म्हणून ज्यांना पहिली मुलगी असते ना तो जगात सर्वात भाग्यवान आहे. पहिली बेटी धनकी पेटी. हां, मला पण आहे म्हणून म्हटलं. पहिली मुलगी, पहिली बेटी धनकी पेटी. म्हणून मुलगी कधीच बोज नसते. उलट पोरे एखाद्या वेळेला नालायक निघतील, पण मुलगी कधीच आई वडिलाला अंतर देत नाही. 9 मुली झाल्यात आणि कर्दमजी देवाकडे प्रार्थना करतात, प्रभू मेरा छोटासा संसार, हरी हरी आ जाओ एक बार. मेरा छोटा सा संसार, हरि आ जाओ एक बार. मेरा छोटा सा संसार, हरि आ जाओ एक बार. मेरा छोटा सा संसार, हरि आओ एक बार. मेरा छोटा सा संसार, हरि आओ एक बार. हरि आ जाओ, 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 हरि आ जाओ. मेरा छोटा सा संसार, हरि आ जाओ एक बार. मेरा छोटा सा संसार, हरि आ जाओ एक बार. मेरा छोटा सा संसार, हरि आ जाओ एक बार. मेरा छोटा सा संसार, हरि आ जाओ एक बार.
इस तन पर भस्म रमा करके मैं अलग जगाऊं द्वार, हरि आ जाओ एक बार। मेरा छोटा सा संसार, हरि आ जाओ एक बार। मेरा छोटा सा संसार, हरि आ जाओ एक बार। मेरा छोटा सा संसार, हरि आ जाओ एक मधुबन की रंगीली कुंजन में मैं चुप ना राधा के मन में, यह पपिहा करे पुहार, हरि आ जाओ एक बार। मेरा छोटा सा संसार, हरि आ जाओ एक बार। मेरा छोटा सा संसार, हरि आ जाओ एक बार। ओ हरि आ जाओ, 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 हरि आ जाओ। मेरा छोटा सा संसार, हरि आ जाओ एक बार। मेरा छोटा सा संसार, हरि आ जाओ, हरि आ जाओ, हरि आ जाओ, हरि आ जाओ। हरि बोल, 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 हरि हरि बोल। मेरा छोटा सा संसार, हरि आ जाओ एक बार। हरि आ जाओ प्रभु, आ जाओ। ये पपीहा, ये पपीहा, ये पपीहा करे फुहार पुकार, आ जाओ एक बार। प्यार से बोलो राधे राधे। जरा जोर से बोलो ना, और जोर से बोलो। करदमजींनी भगवंताला प्रार्थना केली, प्रभू मेरा छोटासा संसार हरी आ जाओ एक बार. आणि भगवान स्वतः करदमजीच्या पोटी 9 मुलीच्या नंतर 10व्या स्वरूपात भगवान प्रगट झाले. तो भगवंताचा अवतार आहे. बोल कपिल भगवान की. कपिल भगवान जन्माला आले. 9 मुली 9 ऋषीला दिल्यात. 9 मुली 9 ऋषीला दिल्यात. त्यातली एक महत्वाची इम्पॉर्टंट अत्री ऋषीला दिलेली मुलगी, तिचं नाव अनुसया. आणि जे आत्ताच 15 दिवसापूर्वी कोणाचा जन्म झाला, दत्तात्रय भगवान, हे कपिल आणि देवहूतीची मुलगी अनुसया. शांती, हवीरभुका, अनुसया अशा 9 मुली आहेत. त्यातली अनुसया नावाची मुलगी अत्रीला दिली. आणि त्यांच्या पोटी कोण जन्माला आले, बोल दत्तात्रय भगवान की. अवताराची लिंक लागली. आणि 9 मुली दिल्यानंतर करदमजी जंगलात गेले आणि देवहूती आणि कपिल उरले. कपिल भगवंताला आईने पाठ टाकला आणि पूजा केली. आईला ब्रह्मज्ञान दिलं कपिल भगवंताने. त्याच ब्रह्मज्ञानाचं नाव आहे कपिल गीता. हेच कपिल मुनी सांख्य शास्त्राचे ज्ञाते. 6 शास्त्र आहेत ना, त्याच्यामध्ये जे सांख्य नावाचं शास्त्र आहे त्याचे ज्ञाते करते कपिल मुनी आहेत. आणि राजा परीक्षेला सुखदेवजी सांगतायत, राजन अशा पद्धतीने
भगवंताच्या अवताराच्या अनेक कथा आहेत. सुखदेवजींनी राजा परीक्षितला भगवंताच्या अवताराच्या कथा सांगता सांगता परीक्षितजींनी एक प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचं उत्तर आणि आजच्या कथेला पूर्णविराम. परीक्षितजींनी विचारलं, प्रभू जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली, ब्रह्मदेवाने तुम्ही वगैरे सांगितलं, जेव्हा सृष्टी रसातळाला गेली होती तेव्हा हिरण्याक्ष नावाच्या दैत्याने पृथ्वी रसातळाला नेली. वराह भगवंताने अवतार धारण करून त्याला मारून पृथ्वीची स्थापना केली. मी असं ऐकलं की त्या हिरण्याक्ष नावाच्या दैत्याचा एक भाऊ होता, त्याचं नाव हिरण्यकश्यपू. बरोबर. मग आपल्या भावाला मारल्यानंतर त्यांनी देवाचा बदला घेतला का नाही, याचं उत्तर द्या आणि कथेला विश्राम द्या. सुखदेवजी म्हणले 10 मिनिटात हिरण्यकश्यपूची कथा सांगतो आणि आरतीला प्रारंभ करूया. तर राजा परीक्षितजींच्या उत्तर देत असताना सुखदेवजी सांगतात, राजन ऐका, हिरण्यकश्यप आणि हिरण्यक्ष नावाचे 2 दैत्य होते ना, अदितीचे पुत्र. त्या हिरण्याक्ष नावाच्या दैत्याला मारल्यामुळे हा हिरण्यक्ष नारायणाचा विरोधी झाला. बरोबर. हिरण्यकश्यपू हा हिरण्याक्षाला मारल्यामुळे हिरण्यकश्यपू हा नारायणाचा विरोधी झाला. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू या शब्दाचा अर्थ काय एवढा सांगतो आणि पुढे जातो. हिरण्यकश्यपू म्हणजे हिरण्य म्हणजे सोनं, हिरण्य म्हणजे सोनं आणि कश्यप म्हणजे शय्या. जो भोगवादी आहे त्याचं नाव हिरण्यकश्यपू आणि जो लोभवादी आहे, कामवादी आहे, त्याचं नाव हिरण्याक्ष. बरोबर. हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष. आता हिरण्यकश्यपूला भगवंताचा खूप राग, कारण कुणाला मारलं, भगवंताने त्याच्या भावाला. हिरण्यकश्यपूने आपल्या राज्यात फैमान जाहीर केलं, नाव घेणे नेदी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे, ना श्रोतव्य ना दातव्य. आपल्या राज्यात ना कोणी यज्ञ करणार ना कोणी दान धर्म करणार. बस आपल्या राज्यात सप्ताह बंद, यज्ञ बंद, गौशाळा बंद. अख्ख्या कोरोनाच्या काळात सगळं चालू होतं, फक्त मंदिरं सप्तेच बंद होती. हिरण्यकश्यपूने सांगितलं श्रोतव्यंना दातव्य, सगळं बंद. माझ्या भावाचा हत्यारा आहे तो नारायण, पण देवाची करणी आणि बटाट्यात पाणी. सांगा ना, कशात पाणी? नारळात पाणी. देव काट्यानेच काटा काढतो. काटे साहेब, हा, काट्यानेच काटा काढतो देव. हुशार आहे. देवाची करणी आणि नारळात पाणी. भगवंतानी काय केलं? हा माझा विरोध करतो काय? मग भगवान असे विकास भाऊ, भगवान राजकारणी जुने आहेत, नाद नाही करायचं. भगवंतानी त्याच्याच घरातला त्याच्या विरोधात उभा केला. हे राजकारण सुद्धा भागवतात शिकायला मिळतं दादा. समोरच्याला पाडायचं असलं का त्याच्याच भावकीतला त्याच्या विरोधात उभा करायचं. इथे भगवंतानी त्याचंच पोरग त्याच्या विरोधात फॉर्म भरायला लावला. आता हिरण्यकश्यपूला 2-3 मुलं होते, अल्लाद लल्लाद उल्लाद नाव बघा. हा, जसे खान 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 यांच्या बापाचीच खान आहे. अरे ते मला तो विषय आला की असं दमच निघत नाही. त्यातल्या पैलवान आल्यामुळं तर विषयच मिटला. आमचे संदीप भाऊ म्हणजे बजरंग दलाचे, हिंदू परिषदचे कार्यकर्ते, जुने माणसं. अल्लाद लल्लाद उल्लाद आणि सर्वात छोटा प्रल्हाद. सर्वात छोटा प्रल्हाद. हा प्रल्हाद कोण होता माहिती तुम्हाला? भक्त प्रल्हाद. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की दैत्याच्या घरी भगवंताच्या भक्ताचा अवतार कसा? बरोबर. येड्या बाबळीच्या वनात तुळशीचं किंवा चंदनाचं झाड कसं? याचं कारण आहे, ऐका. जेव्हा हिरण्यकश्यपूने सर्व पृथ्वीवर विजय मिळवला आणि त्याला वाटलं की मी अमर होण्याचं वरदान मागेल आणि मग अमर मला कोण करेल, तर ब्रह्मदेवाची तपश्चर्या करायसाठी ठरवलं. हिरण्यकश्यपूच्या पत्नीचं नाव आहे सौभाग्यवती कयाधू. हिरण्यकश्यपूच्या पत्नीचं नाव काय? कयाधू देवी. ती अतिशय सज्जन. आणि हिरण्यकश्यपू गेला, पत्नीला म्हणला मी तपश्चर्याला चाललोय. प्रल्हाद जन्माला का आला त्याचं कारण सांगतो. भक्त का जन्माला आलाय? मी चाललोय तपश्चर्याला. आणि हिरण्यकश्यपू तपश्चर्याला गेला, एका झाडाच्या खाली बसला आणि भगवान ब्रह्मादेवाचं
तपश्चर्या करणार ब्रह्मदेवाची, कारण ब्रह्मदेव असं लवकर प्रसन्न होणार आहे आणि ब्रह्मदेवाला वाटलं माझं मृत्यू लोकात एकच मंदिर आहे, दुसरं कोणीच बांधलं नाही, आणि जर लवकर प्रसन्न झालो तर हा एखादं बांधेल, बरोबर ना. आता पद्मावती मंदिरं भरपूर आहेत, गावात वाडीतलं एक आहे मूळ, हे एक आहे आळंदीचं पद्मावती मंदिर आहे, असे भारतात भरपूर आहेत. पण ब्रह्मदेवाचं जगात एकच मंदिर आहे, त्याचं नाव पुष्कर. पुष्करला एकच मंदिर आहे, हे दुसरं मंदिरच नाही भारतात जगात. आणि ब्रह्मदेवाला वाटलं लवकर प्रसन्न व्हावा, हा यजमान बांधेल 1-2 मंदिर, आणि तपश्चर्याला बसला हिरण्यकश्यपू. बसणार तेवढ्यात त्या झाडावरच्या एका पक्ष्याने नारायण नारायण म्हटलं. नारायण हे कुणाचं नाव आहे दादा? हिरण्यकश्यपूच्या शत्रूचं ना. हिरण्यकश्यपूचा मूड ऑफ झाला. कोणाचा कशाने मूड ऑफ होईल काही सांगता येत. हिरण्यकश्यपू घरी गेला आणि आपल्या पत्नीला म्हणाला, हे बघ मला पाणी दे. पत्नी म्हणाली, आहोच ना भास्करराव, काय भास्करच का प्रभाकरराव, आहोच ना. म्हणजे आता मला आजपासून कळालं की पत्नी आहो म्हणतात. नाही माझी बायको डायरेक्ट शास्त्रीच म्हणते हो, माझ्या बायकोचं नका विचारू, ती मला शिव्या दिल्या तरी मला गोडच वाटतात, कारण ती माझी. म्हणजे आमचं दुःख तुम्हाला ऐकायची सवय. अहो माझी बायको रोज भांडते मला, दादा सांगू नका दाजी, नसेल तरी भांडल ती. शूटिंग चालू आहे ना, तेवढं कट करा. नाश्ता बिसळ खाऊ घालतो पण तेवढं कट करा. त्याशी बोलू राधे राधे. मजा येते, आनंद येतोय. बायकोचं नाव काढलं की सगळंच विसरून गेलो मी. किती डेंजर काम आहे बघा हे. हा हिरण्यकश्यपूची पत्नी म्हणाली की तुम्ही तर तपश्चर्याला गेला होतात, मग पुन्हा का आलात? हा म्हणला माझा मूड ऑफ झाला. कशाने? अरे माझ्या शत्रूचं नाव ऐकायला मिळालं मला, नारायण नारायण म्हणाला तो पक्षी. कयाधूला एवढं प्रसन्न वाटलं, कारण कयाधू पारमार्थिक होती आणि हा राक्षस होता. कधी कधी असंच होतं महाराज, बायको चांगली असते तर नवरा विरुद्ध वागतो, कधी कधी नवरा विरुद्ध असतो तर नवरा चांगला असतो तर बायको विरुद्ध वागते. नवरा म्हणतो चल कथेला तर बायको म्हणते नाही चला पिक्चरला. कधी कधी बायको म्हणते चला कथेला तर नवरा म्हणतो चल पिक्चरला. 2 चाकं गाडीचे सारखे नसतात आणि ज्याच्या गाडीचे चांगले असतात ते भाग्यवान असतात, बरोबर ना. संसाराचं चाक एका लेवलला असावं, त्यांचं व्यवस्थित चालतं. हा जस का वेदांताचा विषय एवढा गंभीर ऐकताय सगळी, अवघड आहे बाबा सगळं. एवढा वेदांत सुद्धा लोक शांत चित्ताने ऐकत नाही. आणि मग तिच्या लक्षात आलं हा कधीच देवाचं नाव घेत नाही, कधीच दुसऱ्याला राम राम म्हणत नाही, नमस्ते करतो. याने पहिल्यांदा नाव कोणाचं घेतलंय? देवाचं, नारायण नारायण. तिने नाटक केलं दादा न ऐकण्याचं. ती म्हणली अहो तुमचं दुसरं काहीतरी लक्षात आलं असेल, ते पक्षी कुठं नारायण नारायण म्हणतो का? तो मला हे बघ बैरा मी नाही तू येस, मी माझ्या कानाने ऐकलं तो नारायण नारायण म्हणतोय. ती म्हणली चिडू नका, मी थंड पाणी आणते. पाणी आणायला गेली, फ्रीज उघडलं आणि एकटीच गुणगुणत होती. आमच्या यांना काही कळतच नाही, दुसरंच काहीतरी ऐकलं असेल, पण असं गुणगुणत होती जेणेकरून त्याला आवाज जावा. आणि हिने ऐकलं, हिने किचनमध्ये बडबड केलं याने. हे मला ए पाणी आणायचं आणलं तर आणू नको, मी माझ्या कानाने ऐकलं नारायण नारायण म्हणला. कारण ती हुशार होती, तिला असं वाटलं आज कमीत कमी याच्याकडनं 108 वेळा तरी काय म्हणून घ्यावं नारायण. कारण तिला माहित होता माझा नवरा राक्षस आहे, रावण आहे, राक्षस आहे ना. आता ज्या बऱ्याच बायांना असं वाटतं माझा नवरा राक्षस आहे पण बोलायची हिंमत होत. हा बऱ्याच जणीला वाटतं माझा नवरा रावण आहे पण बोलायची हिंमत होते का? वाटतं का नाही तुम्हाला? तुमचा दबाव असल्यामुळे एखाद्या वेळेस नाही म्हणतील, पण बोलून घेऊ का यांच्याकडनं? नाही बोलून घेतलं तर माझं नाव दुसरं ठेवा. जरा मातांना माझ्याकडे लक्ष द्या. तुम्हाला मी काही शब्द कोड सांगतो. रावण हा शब्द उलटा वाचा. रावण वाचा वाचा. तुम्ही सगळ्या सुशिक्षित आहात, फ्लॅटमध्ये राहताय, वाचा रावण. जरा जोरात वाचा, मला ऐकायला कमी येतो वया मनाने. नवरा कोण?
घ्या. झालं का नाही कबूल? नवऱ्याचं उलट काय होतं? नवऱ्याचं उलट काय होतं? रावण नव. आणि ते बी खरं आहे. नवरा म्हणतो हे बघ वेळेवर डबा दे, चांगली भाजी कर तर मी नवरा. डबा वेळेवर नाही मिळाला की नवऱ्याचा उलटा. आणि मग ही कधी कधी माझी ताई चिडून म्हणते बाई हल्ली ते रावणासारखेच वागायलेत. कारण तो आतापर्यंत नवरा होता, कधी कधी रावण. प्यार से बोलो राधे राधे. जरा जोर से बोलो ना. घाबरू नका. तिने भगवंताचं 108 वेळा नाव घेतलं. कोणाकडनं? पतीकडनं. आणि त्या दिवशी त्या रात्री रती सुखाची इच्छा केली आणि तिला रात्री गर्भधारणा राहिली. परिणाम भगवंताचा जप करत करत गर्भधारणा राहिल्यामुळे गर्भावर संस्कार चांगले पडले. तपश्चर्याला गेला. त्यांनी 12 वरदान मागितलेत. माझ्याकडे वेळ कमी आहे. आणि इंद्राला असं वाटलं की हिचा नवरा हिरण्यकश्यप माझं तप करतो म्हणून त्यांनी पळून नेली. कोण? कयाधू. आणि आश्रमात ठेवली नारदजीने. आणि आश्रमात संतांच्या भक्त पूजन कथा कीर्तन तिच्या गर्भावर ऐकायला पडले. परिणाम राक्षस कुळात सुद्धा कोण जन्माला आला? प्रल्हाद. माझी विनंती आहे ताईला, माझी विनंती आहे माझ्या ताईला, जर एखादी माझी माता भगिनी गरोदर असेल तर गरोदर अवस्थेत काय केलं पाहिजे म्हणजे संतती चांगली जन्माला येते हे जर पाहायचं असेल तर डॉक्टर तांबे यांचं गर्भधान संस्कार नावाचं एक पुस्तक आहे. त्याचा अभ्यास करा. आणि गर्भ अवस्थेत कधीच जास्त म्हणण्यापेक्षा TV पाहायचीच नाही. कारण जे आपण कार्य करू त्याचे संस्कार कशावर पडतात? गर्भावर पडतात. म्हणून आपल्या घरात जर एखादी स्त्री गरोदर असेल तर घरातल्या माणसांनी एकूण एकाला शिवीगाळ करायची नाही, वाईट बोलायचं नाही. कारण हे कोण ऐकते? गर्भातलं बाळ ऐकत असतात. म्हणून गर्भावस्थेत ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, चांगदेव 65 वाचा, भागवत कथा ऐका, रामायणात ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र ऐका, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा वाचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचं जीवनचरित्र वाचा, भगतसिंग राजगुरूंचं चरित्र वाचा. जेणेकरून शूरवीर संतांच्या आणि भगवंताच्या कथा ऐकून हा देश भक्त जन्माला येईल, हरिभक्त जन्माला येईल. गर्भधान संस्कार फार इम्पॉर्टंट आहेत. राक्षस कुळातला पण कयाधूने गर्भावस्थेत कथा कीर्तन ऐकले. प्रल्हाद जन्माला आला. आणि जन्माला आल्याबरोबर भगवंताची भक्ती करायला लागला, नारायण नारायण करायला लागला. शेवटी हिरण्यकश्यपूने सांगितलं अरे तू माझा सर्वात छोटा मुलगा आहेस, माझी इच्छा आहे तुला राज्यकारभार द्यावा, चल तुला शाळेत शिकायला टाकतो. आता मोठ्या माणसाचं काय महाराज, शाळा घरच्याच. आणि मग हिरण्यकश्यपूचं मोठं कॉलेज होतं, श्री 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 1008 हिरण्यकश्यपू महाराज इंटर कॉलेज, इंटरनॅशनल कॉलेज, श्री श्री 1008 हिरण्यकश्यपू डेंटल कॉलेज, मेडिकल कॉलेज. आता काय मोठ्या माणसाचे कॉलेजच ते काय कष्ट करणारे घाम घालणारे थोडे कॉलेज होतात का नाही. दुसऱ्याचं ओवाडून खाणारेच कॉलेज बांधू शकतात. क्वचितच एखादा असतो ज्याच्या कष्टाने हे काहीतरी उभं करतो. नाही कष्टावाले बी आहेत ना. प्यारशी बोलू राधे राधे. कष्टावाले बी आहेत पण त्याची त्याला जाण असते. पण कोणाला फीसाठी अडवत नाही. आणि शंड आणि मर्ख नावाचे 2 प्रिन्सिपल होते, प्राध्यापक. त्या दोघांना घरी बोलवलं. माझा छोटा मुलगा हिरण्यकश्यपूने सांगितलं प्रल्हाद आहे, याला चांगलं शिक्षा द्या. घरी गेले, शाळेत नेलं, शिकवायला लागले. गुरुजी म्हणतात हे बघ जगात तुझा बाप देव आहे. प्रल्हाद म्हणलं रॉंग, गुरुजी गलत, चुकीचं शिकवताय. महाराज जोपर्यंत या समाज एवढा जागरूक होत नाही, कीर्तनकार कीर्तन करत असताना चुकीचं सांगत असेल आणि जोपर्यंत खालचा श्रोता म्हणत नाही महाराज तुम्ही चुकीचं सांगताय, तोपर्यंत समाज सुधारणार नाही. शाळेतला विद्यार्थी जोपर्यंत गुरुजीला म्हणत नाही गुरुजी तुम्ही चुकीचं शिकवताय, तोपर्यंत समाज प्रगतशील होणार नाही. एखादा बोलतोय आणि तुम्ही ऐकतच राहावं हे चुकीचं आहे. एखादा चुकीचं बोलत असेल तर जाग्यावर त्याला खोडलं पाहिजेत. एवढे आपल्या डेअरिंग आली पाहिजेत. आणि प्रल्हादाने सांगितलं गुरुजी रॉंग, जरी माझ्या बापान तुम्हाला 7वं 8वं वेतन लागू केलं असेल तरी चुकीचा इतिहास शिकवायचा नाही. माझा बाप देव होऊ शकत नाही. देवाची व्याख्या काय माहितीये? नैनम छंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका. माझ्या बापाला तो उद्बत्तीचा चटणा सहन होत नाही, तो देव नाही. देव कोण आहे? विठ्ठलामुचे जीवन, आगम निगमाचे स्थान, विठ्ठल जळी स्थळी भरला तो देव आहे, माझा बाप नाही.
शंडमर्ग म्हणले बाबा असं करू नको रे. आणि एक दिवस दिवाळीच्या सुट्टीत घरी बोलवला, विचारलं काय शिकला? बाबा 9 पाठ झाले. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरण पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्म निवेदनम, 9 प्रकारची नवविधा भक्ती. हिरण्यकशिपू रागावला, माझ्याच घरचं खातो, माझ्या शाळेत शिकतो आणि माझ्या शत्रूचं नाव घेतो, चालता हो. त्याला मारण्यासाठी 12 प्रयोग केले. हातीच्या पायाखाली टाकला, गड्यावरनं टाकला, विषाचे लाडू खाऊ घातले. तुम्हाला सगळा इतिहास माहिती आहे. लेकिन जाको राखे साईया वाको मार न सके कोई. ज्याच्यावर भगवंताची कृपा आहे त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागत नाही. म्हणून एक वाक्य लक्षात घ्या, तुमचे नातेवाईक, तुमची भावकी, तुमचे विरोधक तुमच्या किती विरोधात जाऊ द्या, जोपर्यंत वरचा तुमची साथ देतो ना, खालचे विरोधक तुमच्या केसाला हात लावू शकत नाहीत. आणि जेव्हा वरच्याची दोरी तुटली, खालचा आमदार तुमचा मावस भाऊ असू द्या, तुमचं तिकीट कन्फर्म आहे वर जाण्याचं. कोरोनाच्या काळात चांगल्यांचे गेलेत का? त्याची वरून दोरी कनेक्शन कट झालंय. म्हणून प्रल्हादाला अनेक मारण्याचे प्रयत्न केले, मारू शकला नाही. शेवटी एक दिवस सांगितलं याला न्या आणि गुरुकुलात. आता प्रल्हाद काय करतो जरा बघूया. प्रल्हाद हुशार होता. प्रल्हाद आणि गुरुकुलात गॅदरिंगची वेळ होती, कारण गॅदरिंगमध्ये छोटे छोटे मुलं आहेत ना. प्रल्हाद म्हणला चला रे गॅदरिंग करूया 2 मिनिटात. आणि प्रल्हादाला सर्वांनी एकत्र केलं आणि प्रल्हाद गुरुकुलमध्ये नारायणाचा जप करायला लागले. तर प्रल्हादासोबत आपणही जप करूया, कारण तुम्ही कोणाच्या पार्टीचे आहेत? हिरण्यकशिपूच्या, प्रल्हादाच्या. बोला हिरण्यकशिपू महाराज की. बापू घ्या डोकं हाणून माझा आता, मला तर मरावून तुमच्या पोटी जन्म घ्यावा. आत्ताच म्हणले तुमच्या पार्टीचे, लगेच जे करा तुमचं असे रॅली कुणाची असू द्या, जे करा आपलाच. अरे पण झेंडा कोणाचा येतं पहा, विठ्ठला झेंडा कोणता घेऊ बघा तर खरी, रॅली कुणाची असू द्या, जे करा आपलाच, असं नको. मग तुम्ही प्रल्हादाच्या बाजू एक हिरण्यकशिपूच्या, प्रल्हादाच्या. मग प्रल्हाद भगवंताचं नामस्मरण करत होता. सर्वांनी हात वर करा, सर्वांनी. हा प्रल्हादासोबत जरा भगवंताची भक्ती करूया. श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण क्या बात है, जय हो. माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. प्रल्हाद गुरुकुलात नारायणाचं भजन करतोय. पोरांनी पाहिलं आपल्याच गुरुकुलात आपल्याच विरोधकाचं भजन होत आहे. प्रल्हादाला विद्यार्थी म्हणाले, अरे प्रल्हाद, हे तर तुझ्या बापाच्या शत्रूचं भजन आहे, गुरुजी रागावतील. गुरुजी कुठे आहेत? गुरुजी बाजारात गेलेत. गुरुजी आले, शंड आणि मर्ग पाहिलं तर आपल्या शाळेतच गुरुकुलातच कुणाचं भजन चालू आहे? आपल्या हिरण्यकशिपूच्या विरोधातलं. गुरुजींनी जसं प्रल्हादाला स्पर्श केला भजन बंद करण्यासाठी, स्पर्श झाल्यावर भजन बंद नाही झालं, उलट पावर चढली गुरुजीला आणि गुरुजी नाचायला लागलेत नारायण नारायण म्हणत. गुरुजी सुद्धा काय म्हणायला लागलेत? गुरुजी नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 भजमन नारायण नारायण
श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 नारायण. माझ्याकडे लक्ष द्या. विद्यार्थ्यांनी पाहिलं की गुरुजीच काय म्हणतायत. आता गुरुजी जर क्रिकेट खेळत असतील तर पोरं अभ्यास करतील का? पोरं म्हणले अरे गुरुजीच नारायण नारायण म्हणतात. याचा आवाज एवढा वाढला, हिरण्यकश्यपूला राग आला आणि हिरण्यकश्यपूने 1000 सैनिक पाठवलं. विद्यार्थ्याला स्पर्श केला, आवाज वाढला. शेवटी हिरण्यकश्यपू आला आणि पाहिलं तर गुरुकुलात भजन चालू आहे. मोठ्याने सर्वांनी हातवर करायचं एकदा. आता लास्ट भजन. श्रीमन्नारायण नारायण नारायण 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 श्री हरि नारायण 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 श्री हरि नारायण 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 सत्यनारायण नारायण नारायण सत्यनारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 नारायण. बंद करतो. काय लावलं नारायण नारायण? पागल आहे मी, इथं बसलोय ते. असं हिरण्यकश्यपू म्हणला. बीपी हाय होईल. घाबरला गडी आमचं, घाबरायचं नसतं. असं कोण म्हणला? हिरण्यकश्यपून भजन बंद झालं. कुठे तुझा नारायण? हे पोऱ्या कुठे तुझा नारायण? प्रल्हाद म्हणाला पिताजी कुठे माझा नारायण असं नका विचारू, कुठे नाही माझा. अच्छा, एक कॉलम होता, खांब होता, या खांबात. बोले हा. हिरण्यकश्यपू रागावला आणि तलवार घेतली खांबावर मारता क्षणीच खांबातून माझा नरसिंह भगवान प्रगट झाले. बोल नरसिंह भगवान की. नरसिंह प्रगट झाल्यानंतर सगळे घाबरले. हिरण्यकश्यपूचं नरसिंहाचं युद्ध झालं आणि बिना डिपॉझिटचं हिरण्यकश्यपूचं ऑपरेशन केलं. आता भगवंताला शांत कोणी करायचंय, कारण डरकाळ्या फोडतायत भगवान. शांत कोणी करायचंय? सगळे घाबरलेत. तेवढ्यात एक जण म्हणला नवरा किती जरी रागावलेला असला तर बायको शांत करू शकते. मग बोलवलं कोणाला? पद्मावती जगदंबा माता लक्ष्मीला. तिला वाटलं नवरा मेरे बाय हात का खेले. शांत करणं आली आणि शांत करायचा प्रयत्न केला. जशी नरसिंहाने एक डरकाळी फोडली, आरतीचं ताट दिलं फेकून धावत गेली. बाई एवढा कधी रागवत नाही. मग शांत कोणी करायचा? ज्याच्यासाठी अवतार घेतला त्यांनी शांत. प्रल्हादाला जवळ घेतलं. प्रल्हादाला म्हणले तू शांत कर. प्रल्हाद गेला हिरण्यकश्यपूच्या जवळ, नरसिंहाच्या जवळ गेला, मांडीवर बसला आणि भगवान शांत झाले. प्रल्हादाला विचारलं तुला भीती नाही वाटली? कारण स्वतःची बायको सुद्धा देवाला घाबरली. तू घाबरला नाही का? तर प्रल्हादाने उत्तर दिलं मोहन महाराज. प्रल्हाद म्हणाला मला न घाबरण्याचं कारण आहे शेर का बच्चा कभी शेर से डरता नहीं. शेर का बच्चा कभी शेर से डरता नहीं. हा नरसिंह आहे तर मी त्याचा भक्त आहे, मला घाबरण्याचं कारण नाही. भगवान शांत झाले. हिरण्यकश्यपूचा वध झाला आणि राजा परीक्षेला सुखदेवजी सांगतात राजन भगवंताने अशा अनेक लीला केल्यात. आता भगवंताच्या उरलेल्या अवताराची कथा उद्याच्या सत्रात आपण पाहूया. आता सर्वांनी जागेवर उभे राहायचं. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना. कांटे बन कर मत रहना. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना. कर मत रहना. बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो.
नहीं कभी शैतान बनो, नहीं कभी हैवान बनो। सदाचार अपना न सको तो पापों में पद मत धरना। पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना। भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना। पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना। उद्याच्या कथेची सूचना अशी आहे, आपल्या कथेला 3 दिवस झालेत, उद्याचा कथेचा 4था दिवस आहे। तर उद्या कथेमध्ये भगवान श्रीकृष्णाचा जन्म होणार आहे। आज झाकी का नाही आली, मला याचं एक कारण कळालं। कार्यक्रम करणारे आयोजक बापू काटे आणि सगळे परिवार आहे, काटे परिवार पूर्ण 1 नंबर 2 नंबर काटे कॉलनी चरोली सगळेजण आहेत। जरी कार्यक्रम मंदिरात असेल तरी या बापूंनी सांगितलं वा जरी कार्यक्रम आपण करत असतो हा सार्वजनिक त्या कार्यक्रमाचं रूप आहे, म्हणून आसपासच्या सर्व कॉलनी फ्लॅट धारक यांना विनंती आहे कार्यक्रम आपला म्हणून इन्व्हॉल्व व्हा। आज वृंदावनवरनं गोपाळ शास्त्री आलेत, एवढं सुंदर छान झाकी करतायत, आज त्यांना झाकीला माणूस नाही मिळाला। करुणावतारं संसार सारं भुजगेंद्रहारं सदा भवं भवानी सहितं नमामि, सहितं नमामि, सहितं नमामि। बाके बिहारी तेरी आरती गाओ, हे गिरधर तेरी आरती गाओ। आरती गाओ प्यारे तुमको रिझाओ, आरती गाओ प्यारे तुमको रिझाओ। बाके बिहारी तेरी आरती गाओ, हे गिरधर तेरी आरती गाओ। मोर मुकुट तेरे शीश पे सोए, प्यारी बंसी मेरो मन मोहे। एक छवि बलिहारी में जाऊं, बाके बिहारी तेरी आरती गाओ, हे गिरधर तेरी आरती गाओ। चरणों से निकली गंगा प्यारी, जिसने सारी दुनिया तारी। उन चरणों में शीश नमाऊं, हे गिरहरी तेरी आरती गाओ, हे गिरधर तेरी आरती गाओ। व्यास दास के नाथ आप हो, श्री हरिदास के नाथ आप हो। सुख दुख जीवन प्यारे साथ आप हो। श्री चरणों में बलि 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 जाऊं। बाके बिहारी तेरी आरती गाऊं, हे गिरधर तेरी आरती गाऊं। आरती गाओ प्यारे तुमको रिझाओ, आरती गाओ प्यारे तुमको रिझाओ। बाके बिहारी तेरी आरती गाओ, हे गिरधर तेरी आरती गाओ।
टांगन बदीन चरण ढोल पाए नरपति प्रेम आलिंगन आनंद मोचन भावे वाल नामा तमेव माता पिता तमेव बंधु सनातन तमेव विद्या तमेव धर्मं मम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे